भारतीय चलन व्यवस्थेत लवकरच एक मोठा बदल पाहायला मिळू शकतो, कारण 10 आणि 20 रुपयाच्या प्रत्येकी 100 कोटी पॉलिमर नोटा चलनात आणण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे आता अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे, या पॉलिमर नोटा नेमक्या काय आहेत आणि त्या सध्याच्या कागदी नोटापेक्षा किती वेगळ्या आहेत। सर्वात आधी समजून घेऊया की पॉलिमर नोटा म्हणजे काय। पॉलिमर नोटा या विशेष प्रकारच्या प्लॅस्टिकपासून तयार केल्या जातात। या नोटा साध्या कागदी नोटांसारख्या दिसत असल्या तरी त्यांची रचना आणि टिकाऊपणा पूर्णपणे वेगळा असतो। ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड आणि सिंगापूर सारख्या अनेक देशांमध्ये या नोटांचा वापर आधीपासूनच केला जात आहे। आता प्रश्न असा आहे की रिझर्व्ह बँकेने 10 आणि 20 रुपयाच्याच नोटांची निवड का केली? यामागे एक महत्त्वाचं कारण आहे। दैनंदिन व्यवहारांमध्ये 10 आणि 20 रुपयांच्या नोटांचा सर्वाधिक वापर होतो। भाजीपाला खरेदी, बस आणि रिक्षाचा प्रवास, किराणा सामानाची खरेदी अशा अनेक कामांसाठी या नोटा वापरल्या जातात। त्यामुळे या नोटा लवकर खराब होतात, मळतात आणि अनेकदा फाटतात देखील। या उलट पॉलिमर नोटा पूर्णपणे जलरोधक म्हणजेच वॉटरप्रूफ असतात। त्या सहज फाटत नाही आणि बराच काळ चांगल्या स्थितीत राहतात। पहिला फायदा म्हणजे जास्त टिकाऊपणा। या नोटा कागदी नोटांच्या तुलनेत अधिक पटीने जास्त काळ टिकतात। दुसरा फायदा म्हणजे स्वच्छता। या नोटांवर धूळ, घाम आणि पाण्याचा परिणाम तुलनेने कमी होतो। तिसरा फायदा म्हणजे बनावट नोटांना आळा घालणे। पॉलिमर नोटांमध्ये अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट करता येतात। त्यामुळे बनावट नोटा तयार करणे अधिक कठीण होतं। चौथा फायदा म्हणजे खर्चात बचत। नोटा वारंवार छापण्याची गरज कमी होणार असल्याने रिझर्व्ह बँकेच्या खर्चातही मोठी बचत होईल। मात्र या बदलांमुळे काही आव्हानेही समोर येऊ शकतात। नवीन नोटा तयार करण्यासाठी सुरुवातीला जास्त खर्च करावा लागू शकतो। तसेच ATM आणि नोटा मोजण्याच्या यंत्रांमध्ये काही तांत्रिक बदल करावे लागू शकतात। एकूणच पाहिल्यास पॉलिमर नोटांच्या माध्यमातून भारतीय चलन व्यवस्थेत एक महत्त्वपूर्ण बदल होणार असल्याचे चित्र दिसत आहे। तुम्हाला काय वाटतं? भारतात पॉलिमर नोटा आणण्याचा निर्णय योग्य आहे का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।